नमस्कार, मी मंजिरी निवास चौगले. संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. हुपरी येथे पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137वी जयंती उत्साहात संपन्न. सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे. हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे 22 सप्टेंबर 2024 रोजी रयत शैक्षणिक संकुल हुपरीच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ अण्णा यांची 137वी जयंती मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. यामध्ये हुपरी परिसरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीदेवी गर्ल्स स्कूल, शांता रामकृष्ण दातार इंग्लिश स्कूल व परिसंना इंगरोळे ज्युनियर कॉलेज तसेच चंद्राबाई शेंडुरे महाविद्यालय या रयत शिक्षण संकुलाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम कर्मवीर अण्णा आणि रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन संपन्न झाले. रयत गीत गायनानंतर लक्ष्मीदेवी गर्ल्स स्कूलच्या विद्यार्थिनींनी झांज, लेझिम, टिपरी, दांडपट्टा, तलवारबाजी, लाठीकाठी इत्यादी साहसी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. तसेच शांता रामकृष्ण दातार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ढोल व लेझिम प्रात्यक्षिके सादर केली. लक्ष्मीदेवी गर्ल्स स्कूलच्या विद्यार्थिनींनी काढलेल्या सुंदर रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले. यानंतर बैलगाडीतील अण्णांच्या प्रतिमा पूजनाने भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली. संपूर्ण हुपरी गावामधून रयत शिक्षण संस्थेचा व अण्णांचा जय जयकार करत विविध साहसी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करत मिरवणूक पुढे जात होती. यावेळी गावातील प्रत्येक चौकात स्त्रियांनी कर्मवीर अण्णांच्या या मिरवणुकीचे दर्शन घेतले, औक्षण केले. अशा पद्धतीने रयत शिक्षण संकुल हुपरीच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजेच अण्णा यांची जयंती मिरवणूक अतिशय उत्साहात संपन्न झाली. यावेळी रयत शैक्षणिक संकुल हुपरीमधील सर्वच शाळांचे मुख्याध्यापक, संस्थांचे पदाधिकारी, स्कूल कमिटी सदस्य, रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य, माननीय श्री राहुल इंगरोळे साहेब, ज्येष्ठ नेते मानसिंगराव देसाई, तिन्ही शाखा शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. संचार टाइम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला.